आजचा व्हिडिओ हा मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन यावर होणार आहे। मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा दिवस आणि शेवटचा गुरुवार आहे। अशात महालक्ष्मी व्रताची आज सांगता होईल। आज म्हणजेच गुरुवारी जाणून घ्या उद्यापन कसे करावे, महालक्ष्मीची आरती आणि मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करताना ह्या चुका टाळा। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून उद्यापन करतात। मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी सोबतच श्री विष्णूंची देखील पूजा आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मी नारायणांचा आशीर्वाद प्राप्त होतो। उद्यापन करण्या अगोदर पूजेची मांडणी करावी लागते। त्यासाठी ही माहिती, ज्या ठिकाणी घरात मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडणी करायची आहे ती जागा सर्वात पहिले तर स्वच्छ करून रांगोळी काढा आणि शेवटचा गुरुवार असल्या कारणाने थोडीशी मनापासून पूजा करा। त्यानंतर चौरंग किंवा पाट ठेवा। चौरंगावर लाल कपडा परिधान करून त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करा। तुम्ही जशी पूजा करत आले 3 गुरुवारी तशीच करा, फक्त मी एक ओव्हरऑल लुक म्हणून सांगते। कलशाला हळद कुंकू लावून आत दुर्वा, एक नाणं आणि सुपारी घाला। विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा। त्यानंतर एक नारळ ठेवा। चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा, जे तुम्ही करत आले 3 गुरुवारी ते। कलशापुढे विडा, खोबरं, खारीक, बदाम, इतर फळं, खडीसाखर किंवा गूळ ठेवा। आपण आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवा। वाईट मनाने पूजा करू नका। पूजा करताना मन शांत ठेवा। वादविवाद टाळा। कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका। आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये। पूजा शांत मनाने करावी। दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये। मांसाहार करू नये। घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी। लक्ष्मी व्रताची कथा वाचावी। देवीची आरती करावी। कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमा याचना करावी। तुझी वास्तव्याने कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी। नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ उचलून साईडला ठेवावं। उद्यापन करताना कलश हलवल्यावर कलशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे। इथे तिथे फेकू नये। गजरा, फुलं केसांमध्ये माळावी। दुर्वा, नारळ, पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे। सुपारी, नारळ आहारात वापरता येईल, परंतु जर आहारात वापरायचे नसल्यास ते देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करावे। जवळच्या मंदिरात ठेवून यावे किंवा प्रसाद म्हणून वाटून द्यावे। हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे। पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी। त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करावे। सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी। त्यांना फळे द्यावी, तसेच फुलं, गजरा, महालक्ष्मी व्रताची पुस्तकं, एखादी भेटवस्तू द्यावी। नेहमीप्रमाणे जसं आपण करत आलेलो आहोत तसंच त्यांची ओटी भरावी। त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा। उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे। या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं। शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजे 26/12/2024 रोजी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्यच करावे। ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे, नैवेद्य करावा। ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनीच जेवायला बोलवावी। ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत। किंवा ज्या महिलांनी एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे व नंतर उपवास पुढे चालू ठेवावा। म्हणजे उद्यापन तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत करूनच घ्यायचं आहे। यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो। रामकृष्ण हरी।